गाइज, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे विंटर सीझन एन्जॉय करत असणार. सो आत्ता वाजले आहेत 7:30. तर मी आज लवकर उठले, 6 वाजताच ऑलमोस्ट उठले होते मी. तर मला बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली माझी एक्झाम आहे. तर माझी एक्झाम ना रिलायन्स पेट्रोल पंप माहिती असेल तर तिथेच मागे PBG कॉलेज आहे ना, तर तिथे आहे. तर तिथे जायचं आहे आणि ताईचं घरापासून अगदी 5-1 मिनिटाच्या दूरीवरच आहे. म्हणून मग आता 10-15 मिनिटांनी निघेल मी, कारण लवकर जाण्यात पण काही अर्थ नाही आहे, बाहेर उभंच राहावं लागतं. तर जवळ आहे म्हणून मग, नाहीतर दूर असतं तर मग थोडं लवकरच गेले असते, अर्धा-1 तास. तर मी रेडी झाली आहे. वेट, मी कशी रेडी झाली तुम्हाला दाखवते. आणि थंडी पण फार आहे सकाळी, तरी स्वेटशर्ट घातलं आहे मी. आणि माझी झोप पण झाली. आज लवकर उठले तरी माझी झोप झाली आहे व्यवस्थित. तरी काल रात्री ना 12-1 वाजले होते झोपायला, बट तरी झोप झाली आहे माझी. तर मी माझा लुक दाखवते, मी काय घातलं आहे. तर मी आता निघते. 15-5 मिनटात तर पोहोचून, बट स्टॉपवर जावं लागेल. तर मी हॉल तिकीट वगैरे सगळं घेतलं आहे. हॉल तिकीट, त्याला फोटो लावून घेतला, प्लस पेन पण घेऊन घेतला आणि ओरिजिनल ID माझं. बाकी झेरॉक्स वगैरे तर काही लागत नाही, ते सगळं मी पर्समध्ये टाकून घेतलं आहे. बॅग नाही घेत, कारण की बॅग इतकं काही काम नाही बॅगचं. पर्समध्येच मी टाकून घेतलं आहे सगळं. म्हणून चला आता निघते मी. एक्झाम आहे माझी. बेस्ट ऑफ तर मी बिहाइंड सांगते, माझी एक्झाम आहे. बेस्ट ऑफ लक ते मला. तर चला मी निघते आता. निघते आता, स्टॉपवर जाते. सकाळी सकाळी ना फार भारी वाटतं वॉकिंग करायला पण, बट माझं मिस होऊन जातं नेहमी वॉकिंग करायला. म्हणून मग मी एक्सरसाइजच करते घरात. तर 2-3 दिवसापासून काय एक्सरसाइज केली नाही, ताईकडे आहे म्हणून. ताई पण एक्सरसाइज करते, बट काय माहिती का बरं, जेव्हा भेटतो ना तेव्हा नुसतं गप्पांमध्येच वेळ निघून जातो, बिलकुल पण काही होत नाही. तर आता घरी गेली का मगच एक्सरसाइज स्टार्ट करेल. बट वॉकिंग पण तेवढी होते ना, म्हणून मग काही वाटत नाही आहे. आणि क्लायमेट पण एकदम छान आहे, मस्त थंडगार वारा, थोडं ऊन पडलं आहे, भारी वाटतं एकदम. मॉर्निंगला ना भारीच वाटतं एकदम वॉकिंगला. असं वाटतं आहे सुरुवात करावी वॉकिंग करायला मॉर्निंगची. तर मी वॉच वगैरे ना काही घातलं नाही आहे, कारण काही चालत नाही, वॉच पण नाही चालत. दुसरं काही मेटलच्या वस्तू असतात ना घातलेल्या, अंगठी वगैरे, ते पण नाही चालत. म्हणून मग काही घातलं नाही आहे मी, कारण काढूनच ठेवावं लागेल, त्यापेक्षा न घातलेलंच चांगलं. म्हणून मग वॉच वगैरे काही घातलं नाही, कारण ऑलरेडी काउंटिंग तर असतंच कम्प्युटरवर, म्हणून मग काही गरज नसते. आणि दुसरं मेटलच्या वस्तू वगैरे असताना त्या पण नाही चालत. म्हणून मग कानातले पण नाही घातले. माझे ते सोन्याचे कानातले आहेत ना, तेच घातले. सोन्याचं चालतं, बाकी दुसरं साधं आहे ना ते नाही चालत, म्हणून ते काही घातलं नाही मी.
तर आता रिक्षात बसते, मग बोलते तुमच्यासोबत. तर मी इथे आले रोडला, मेन रोडला, बट ऑटो नाही दिसत आहे मला अजून. बघूया आता, ऑटो लवकर यायला पाहिजे 5 मिनिटाच्या आत, म्हणजे वेळेवर पोहोचू. तर ऑटो आली आहे, तुम्ही बघू शकता. बरं झालं ऑटो आली. तर ऑटो भेटली आहे, थँक गॉड. थंड हवा आहे. तर मी आली आहे रिलायन्स पेट्रोल पंप इथे, आणि ते समोर मधुर स्वीट्स आहे. तर इथे रिलायन्स पेट्रोलच्या बॅक साईडलाच PVG कॉलेज आहे. तर इथेच माझी एक्झाम आहे, आणि इतकी थंडी वाजली मला, बापरे. तुम्हाला माझा चेहरा व्यवस्थित दिसत नसेल कारण बॅक साईडला ऊन आहे. तर मी इकडे पश्चिमेला चालले आहे ना, म्हणून माझं व्यवस्थित फेस नसेल दिसत. ऑटोमध्ये इतकी थंडी वाजले ना, बापरे, अक्षरशः मला अंगाला काटे आलेले. बट ठीक आहे, तर चला फटाफट जाऊया. वॉकिंग करताना नाही का, म्हणजे इतके हवा वगैरे काही नाही, फक्त थंड क्लायमेट वाटतं. बट जेव्हा हवा सुरू झाली ना थंड, बापरे, इतकी थंडी वाजली ना. तरी मी घरी चहा केलेला, चहा पिऊन आलेली. बट असं वाटतंय अजून एक चहा प्यायला हवं. बट मला एक पण असं काही दिसत नाही की जिथे मी चहा पिऊ शकेल. बट आता ठीक आहे, जाऊ द्या, इतकी पण काही गरज नाही आहे. तर मी PVG कॉलेजला आले. तर आमची एक्झाम झाली आहे. मी तर शेजारी मधुर स्वीट आहे ना, त्याच्या साईडला ज्यूस सेंटर आहे, तर तिथे मी ज्यूस पेते. घरी जाऊन जेवण करेन. पायनॅपल ज्यूस घेतलाय मी. तर माझा ज्यूस पिऊन झालं. आता मी ऑटो बघते. इकडे रिलायन्स पेट्रोल पंप आहे, सिग्नल लागले, आता ऑटो पण येईल. आता घरी जाते, घरी जाऊन जेवण करणार. फक्त ज्यूस घेतलाय मी. हे रिलायन्स पेट्रोल पंप आणि तिथला सिग्नल आहे. ऑटो, तर मला ऑटो भेटली आहे. आता घरी जाते. तर उतरले मी जस्ट. माझा चेहरा बघू शकता. केस किती ऑइली आहेत. ॲक्च्युली मला आज केस धुवायचं होते, संडे आहे ना. बट मॉर्निंगला लवकर धुतले पण असते, बट तसंच एक्झामला जायचं वगैरे, म्हणून म्हटलं की घरी आलो की किंवा उद्या धुवेल केस. बघू शकता किती ऑइली झाले. असं वाटते मी बिलकुल पण आंघोळ नाही केली आहे. घरी जाऊन मस्त फ्रेश होणार आणि उद्या केस धुवेल. आता आज जमलं तर आज धुवेल किंवा उद्याच धुवेल. तर चला फटाफट. बरं झालं ज्यूस पिलं. मला ना फार तहान पण लागलेली, जेव्हा एक्झाम चालू होती ना, मला फार तहान लागलेली. बट तिथे होतं मागे पाणी, बट टाईम पण फास्ट जात होता ना, इतकं पटपट पटपट पटपट, म्हणून मग इतकं लक्ष नाही दिलं. मग पेपर्स झाला, लगेच आली ज्यूस सेंटरजवळ आणि ज्यूस पिलं. मस्त वाटलं, एकदम थंड थंड पायनॅपल ज्यूस पिलेलं मी नेहमी माझी पाण्याची बॉटल ना घेऊन जाते एक्झामला, बट आज काय नेली नाही मी, घाई गर्दीत विसरून गेलेली.
तर आता चला फटाफट घरी जाऊया, फ्रेश होऊया, मस्त जेवण करणार. आणि पेपर कसा गेला ना हे विचारू नका. गेला आहे पेपर. बऱ्यापैकी चांगला होता पेपर, असं नाही की वाईट होता, चांगला होता. तर माझं जेवण वगैरे सगळं झालं, आवरलं. मला हेअर वॉश करायचे होते बट आता नाही करत मी, आता उद्याच करणार. कारण आता फार कंटाळा आला आहे मला. जेवण पण फुल झालं एकदम. शेपूची भाजी आणि भेंडीची चटणी केलेली ताईने, तर तीच खाल्ली. आणि आता झोप पण येते मला, कारण सकाळी लवकर उठले ना. तर मी आता थोड्या वेळ झोपणार, मग तुमच्यासोबत संध्याकाळी बोलते मी. 2000 years later. हे गाईस, सो आम्ही बाहेर चाललोय. कियारा, मी, विहान आणि दीपाताई. तर वॉकिंग करत जाणार आहोत कारण जवळच जायचं आहे. तर मी काय घातलंय वेट मी दाखवते. तर मी घातली आहे जीन्स आणि टी शर्ट आणि हे स्वेट शर्ट आणि हे काय म्हणतात याला ते घेऊन घेतलंय. सो तर खूप सिंपल वेअर केलंय. टी शर्ट घातलाय आणि स्ट्रेट जीन्स घातली आहे, लूज जीन्स. तर आता आम्ही निघतो, वॉकिंग करतच जाणार आहे. स्वेटशर्ट घेऊन घेतले कारण येताना थंडी वाजेल म्हणून. आता मला गरम होतंय म्हणून आता नाही घालत, कारण वॉकिंग करून जाणार ना मग अजून घाम येणार, स्वेट येणार, म्हणून मग हातात घेऊन घेते. येताना थंडी वाजली की तरी घालून घेईल. तर इथे विहान, कियारा आणि दी पण रेडी आहे. तर चला आता मी निघतो. तर कियारा इथे मस्त रेडी झाली. कियाराने काय घातलंय? स्वेटर, मस्त स्वेटशर्ट, जीन्स आणि मस्त एक छोटीशी पोनी ना. असं कर. कुठे चाललोय आपण? तर आम्ही निघालो आहोत. हे विहान, कियारा, दी येते लॉक करून. असं काय? तर आम्ही कॅफेमध्ये आलो आहे. तर मस्त. आणि कियारा बघते काय घ्यायचं, कोणतं मेनू घ्यायचं, कोणतं घ्यायचं, कोणतं असं हात ठेव. 1 2 3 कोणतं? नूडल्स आवडतं. हा ते घ्यायचं. तर किया सांगते काय घ्यायचं. तर आता आम्ही बघतो काय घ्यायचं. ऑर्डर बघतो आता. थांब 1 मिनिट रीड करून घेऊ दे. मला बघू दे काय. तर मस्त कॅफेमध्ये आलो होती मी, विहान, किया. असं काय? तर कियारा रीड करते आमची. कियारा काय पाहिजे? कियारा आमची बघते 30 आणि मस्त मागवलेले आहे. काय खाणार? पिझ्झा. कियारा काय पाहिजे तुला? इकडे बघ. कियारासाठी नूडल्स घ्यावं लागलेले. तर आमची ऑर्डर आली आहे. तर आता जेवण वगैरे करतो, खातो मस्त. तर नूडल्स पण आलेले. वाव, कियाराची नूडल्स आले. बापरे. बाजू ठेव आता. हे कुठे अजून घे. हो कियारा खा तुला चम्मच. मस्त आहे ना. दुखी
वा. तर आमचं जेवण करून झालं मस्त. तर आता आम्ही निघालो. तर खूप पोट भरलंय. बरं झालं आम्ही वॉकिंग करत आलो. आता जाता जाता पण मस्त वॉकिंग होऊन जाईल. तर इथे आम्ही बाहेर, इथे जवळच ताईचं घर आहे ना, तर तिथे जवळच बाप्पाचं मंदिर आहे. तर तिथे आलेलो आम्ही. आणि मस्त इथे बसायला पण जागा आहे वगैरे, भारी वाटतं असं. आणि समोरच ना लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे पार्क. तिथे सगळं ठेवलंय काय काय. तर इथे कियारा आणि विहान मस्त खेळतायत. हा ना. तर आलोय आता आम्ही. जस्ट आलो, चेंज वगैरे केलं. फारच थंडी भरली आहे. तरी थोड्या वेळ लावून घेतलं मी. कियाराचं आहे. खूप कान थंड पडलेत. जस्ट आलो, खूप पोट भरलंय. पण बरं झालं वॉकिंग करत आलो म्हणून थोडं फार जिरमान झालं असणार. तर आता वाजले आहेत 10. आता थोड्या वेळाने झोपणार. थोड्या वेळ बसते कारण आता जेवण केलंय. दे रे विहान. तर इथे कियारा बघा कशी स्केटबोर्ड खेळते. आणि पायामध्ये तिच्या मम्मीच्या मस्त ते बॉम्ब स्लीपर्स असतात ना, त्या घातल्याय. आणि स्केटबोर्डवर खेळू राहिली आहे. काय खेळते किया? ये. तर थोड्या वेळ बसतो वगैरे आणि बघतो टीव्हीला काहीतरी मूवी. एखादा सापडला तर मूवी बघू आणि मग झोपणार. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.